अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या वास्तूमध्ये खूप जर दोष असेल तर ती वास्तू आपल्याला परेशान करत असते. मग त्या वास्तूमध्ये आपण राहत असलो किंवा नाही राहत असलो तरी आपल्याला ती वास्तू परेशान करत असते, कारण ती आपली असते. तर त्या वास्तूतले दोष घालवण्यासाठी आपण उपाय करतो, सेवा करतो, तरी जात नाही. मग आपण कंटाळून काय करतो, ती वास्तू विक्रीला काढतो. पण वास्तू विक्रीला काढल्यावर पण ती पटकन विकत नाही. तर अशा वेळेस एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. बघा, तुम्ही नक्की करा, म्हणजे करून बघा. पण आपण जर 10 रुपयाची वस्तू जर 20 रुपयाला विकण्याचा जर प्रयत्न केला तर मग ती विकत नसते. तर हे एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर काय करायचं, ती वास्तू तुम्हाला विकायची आहे आणि ती विकत नाही आहे, तर तुम्ही आपल्याला माहिती आहे की कोरफड, आपण कोरफड ज्याला ॲलोवेरा आपण म्हणतो, ते कोरफड घ्यायची. कोरफड म्हणजे झाड, एक त्याची फांदी तोडून घ्यायची. तर आणि शनिवारी उपाय करायचा. 3 शनिवारी सलग हा उपाय तुम्हाला करायचा आहे. येणाऱ्या शनिवारी पण करू शकता. तर ती कोरफड घ्यायची आणि जी जागा आहे, जी वस्तू आहे, खाली प्लॉट असो किंवा घर असो, कोणतेही असो, तिथे जायचं शनिवारी. बरोबर संध्याकाळी शनिवारी 12 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बरोबर 12लाच करायचा, काही करायचं नाही. छोटासा उपाय आहे पण अतिशय प्रभावी आहे. कोरफड घ्यायची, खाली एक पेपर घ्यायचा, रद्दी पेपर घेऊ शकता, आणि ती जाग्यावर जायचं. त्या जाग्यावर जाऊन त्या कोरफड ठेवायची. अगोदर पेपर ठेवायचा, नंतर त्याच्यावर कोरफड ठेवायची. तिला हळदी कुंकू हे लावायचं आणि त्या कोरफडीला प्रार्थना करायची की मला ही वास्तू विक्रीला आहे माझी आणि मला ही विकायची आहे आणि ही पटकन विकल्या जावी यासाठी मी हा उपाय करत आहे. तर अशी प्रार्थना करायची आणि रात्रभर ती कोरफड तिथेच ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी परत तिथे जायचं आणि जो खाली पेपर वर आपण ठेवलेली आहे ती कोरफड, ती तशीच त्या पेपरमध्ये गुंडाळायची, उचलायची आणि ती डस्टबिनमध्ये टाकायची किंवा कुठेतरी फेकून द्यायची. ती कोणाच्या पण पायाखाली आली नाही पाहिजे अशी. तर हे सलग 3 शनिवारी जर तुम्ही केला उपाय तर तुम्हाला बराचसा फरक पडतो. तुमची वास्तू विकण्यासाठी काही मधात जे काही अडचणी आहेत त्या अडचणी तुमच्या दूर होत असतात आणि वास्तू पटकन विकली जाते. तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.